नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर आपले महाबळेश्वरचे व्हिडिओ तुम्ही पाहत आहात आणि वेना लेकच्याच कालचा व्हिडिओ आपला आहे वेना लेकचा आणि वेना लेकच्याच अपोजिट हा पॉईंट आहे. यामध्ये वेगवेगळे ॲडव्हेंचर तुम्ही पाहायला मिळेल तुम्हाला. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे इथं खाण्याचे सुद्धा खूप सारे पदार्थ आहेत. हे पाळणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला हे दाखवायचं आहे. ह्याला काय म्हणतात नक्की मला काही आठवत नाही ॲक्च्युली ह्याचं नाव आता. परंतु ह्या आंटी यामध्ये बसलेले आहेत आणि तुम्हाला मला हे सांगायचं आहे की लास्ट टाईम म्हणजे ज्यावेळेस आपला यूट्यूब चॅनल नव्हता त्यावेळेस 2 वर्षापूर्वी वगैरे आम्ही वेट एन्जॉय पार्कला आम्ही गेलेलो होतो. लोणावळ्याच्या साईडला आहे ते पार्क. तर दाजी आणि हे बसलेले होते आणि खूप उंचावरती होतं. हे डबल टिबल असेल हे त्यावेळेस वेट एन्जॉयच्या इथे. आणि खूप ते दाजी आणि ह्यांना म्हणजे बसून घेऊन त्यांचा अनुभव खूप सांगितला होता यांनी. त्यामुळे म्हणलं आता ह्या आंटी बसलेल्या आहेत ना, मला ते आठवण आली म्हणून म्हणलं तुमच्याबरोबर ते शेअर करावं. तर आता हे तुम्ही पाहिलं असेल आणि समोरच ना याच्या आकाश पाळणा वगैरे आहे आणि धडक गाडीसुद्धा आहे. तर मी आता बसणार म्हणजे दादू आणि मी बसणार आहे धडक गाडीमध्ये. तर चला आपण पाहूया. दादा आणि शितलू मारत आहेत डॅशिंग कारची राईड. हे बघा यांची कार आता धडकलेली आहे. बघा ही गाडी चालवत आहेत का, प्रयत्न करतायत गाडी चालवायचे. आलेलं आहे आणि दादाची गाडी धडकलेली आहे. नीट चालव ना. तर ही आहे ॲक्च्युली डॅशिंग कार आणि बरेच जण याला धडक गाडीसुद्धा म्हणतात. तर पाहता यामध्ये दादू आणि मी बसलो. गाडी तर तशी जमत नाही आमच्या दोघांनासुद्धा आणि तरी पण ना एक मजा किंवा एक बालपण मला आठवतं आणि बालपण हे सर्वांनीच जगलं पाहिजे किंवा प्रत्येक माणसामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये लहानपण किंवा बालपणाचे थोडे तरी गुण असावेत. त्याशिवाय आयुष्याला मजा नाही असं मला तर वाटतं. तर आता हे पहा ह्या गार्डनमध्ये जे बसलेले आहेत ते सगळे मोठेच आहेत. त्यांना सर्वांना फोर व्हीलर येतातच आणि कोणाला जमत असतं किंवा नसतं तो भाग वेगळा आहे. परंतु ही गाडी चालवण्याचा जो काही आनंद असतो ना तो ना खरंच गगनात मावत नाही असंच होतं मला. ही बसली ना मी कुठल्याच राईडमध्ये बसत नाही, परंतु ही बसलेली यामध्ये बसण्याचा माझा आनंद ना तो गगनात मावतच नव्हता आणि खरंच खूप सुंदर वाटतं. जमत तर नसते ॲक्च्युली पण भीती पण नसते की आपण पडणार नाही किंवा कोणाला धडकणार तर नाही आणि यामध्ये जर धडकलं ना खरंच कोणीच कोणाला काही बोलत नसतं, कोणाला येत असू किंवा नसू आणि खूप भारी एन्जॉय हा प्रत्येकानेच केला पाहिजे. आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे असं मला वाटतं. सर्वांना टेन्शन वगैरे तर सर्वांनाच असतात, पण मज्जा आयुष्याची किंवा आनंद हा घ्यायला कधीही कोणी विसरायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायचा. तर असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी ज्याची त्याची इच्छा आणि प्लीज सगळ्यांनी बदललं पाहिजे. कसं स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. थोडा तरी एन्जॉय आपल्या आयुष्यात थोडं तरी पाहिजेनच असं मला तरी वाटतं. ओके असू द्या. चला आता मी यामध्ये वॉइस ओव्हर केलेला आहे. गाडींचा खूप आवाज यायचा आणि त्यामुळे तर चला आता जमत नाही. आता तुम्ही हसायला आम्ही दादा आणि मी कशी गाडी चालवतो यावरती तुम्ही नक्कीच हसणार आहे. ठीक आहे हसू द्या. आमच्या दोघांची गाडी चालवताना जो काही तुम्हाला आनंद मिळेल ना त्यातच मला आनंद आहे. चला ओके. आणि गाडी चालवणं तर म्हणताना तर खूप वेळा आम्ही गाडी धडकवली बरं का. पण ज्यावेळेस आम्हाला गाडी कशी चालवायची ही कळाली ना त्यावेळेस ना ॲक्च्युली खरं टाईम आऊट झाला होता. पण त्याचा काही उपयोग नव्हता. पण त्या दादानी टाईम आऊट झाला म्हणून आम्हाला लगेचच बाहेर काढलं आणि त्याच्यावरती आमच्या दोघांची परत लागलं की मम्मा असं नव्हतं ते असं होतं तुझ्यामुळं गाडी धडकली वगैरे असं बरंच काही 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 काय. चला असू द्या चला. तर चला ही डॅशिंग कार खूप वर्षातून मी चालवली आहे. लास्ट टाईम कधी चालवली होती ते मला आठवतही नाही आणि त्यावेळेसही सुद्धा मी अशीच चालवलेली होती किंवा असेल मला आठवतं बऱ्यापैकी तरी आणि आत्तासुद्धा अशीच आहे. परत आता बरेच आपल्यासारखेच म्हणणारे असतात काय लहान मुलांसारखे या गाडीत बसली आहे म्हणून. तर ठीक आहे पण मला आवडती. माझं मी एन्जॉय
माझं तरी या गाडीत बसून ना खूप सारा एन्जॉय झाला आणि प्रत्येकानेच म्हणजे माझी तरी स्वतःची सवय आहे. मी खूप छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करते. तर तुम्ही पण नेहमीच प्रयत्न करावा, कारण की मोठ्या गोष्टीपेक्षा ना छोट्या-छोट्या गोष्टीतच खूप सारा आनंद मिळतो आणि प्रत्येक दिवस हा आनंदाने जगावं. तर चला. कसा दादा कसा होता एक्सपिरियन्स? कसा होता experience?